च्या सर्पमित्र चेतन भोंग यांचे हे कार्य वन्यजीव संरक्षणासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. आज कोळपेडतून आम्हाला एक कॉल आला आहे. पवन धायगुडे यांच्या तिथे एक झाडावर आहे ना घुबड म्हणजे हा प्राणी झाडाला मांजाच्या दोऱ्यात अटकलेला होता. तर त्याला जखम वगैरे झाली. डॉक्टर साहेबांनी त्याला आयडून वगैरे जखम एकदम ड्रेसिंग पण केली आहे. आणि या पक्षाला आम्ही एकदम अलगदपणे आणि कोणती इजा न होता त्याला रेस्क्यू केलं आणि त्याला त्याच्या पर्यावरणात आम्ही 8-1 दिवसात त्याची जखम बरी झाल्यानंतर आम्ही सोडून देणार आहोत. साधारण किती दिवसाची जखम असेल? साधारण एक 7-8 दिवसाची असेल. दोऱ्याने झालेली आहे पतंगाच्या. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज पकडलेला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजे भारतीय नाग यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं एक अँटीव्हेनम असतं. हा साप साधारण चावल्यानंतर 45 ते 1 तासात मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्याचे दात एकदम बारीक आणि तीक्ष्ण असतात मित्रांनो. आणि हा साप साधारण त्यांचं आयुष्य 20 वर्षापर्यंत असू शकतं. तुम्ही बघू शकता साधारण 4-1 फुटाचा साप आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह मोडमध्ये हा साप जर चावला तर दवाखान्यात जावं लागेल आपल्याला. कोणत्याही तंत्रमंत्रात पडू नका. आणि सध्या कसं आहे, पावसाचं वातावरण चालू आहे, त्यामुळे काय होतंय, पावसाचं पाणी हे बिळांमध्ये जाते, जेणेकरून बिळं बंद झाल्यामुळे साप हे आपल्या भक्ष्यासाठी, अन्नासाठी मानवी वस्तीजवळ येतात.